रब्बी हंगामामध्ये पिकांची नोंद स्वतः 7/12 वर ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपद्वारे कशी करावी हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया। त्याकरता ड्रॉपडाऊन मेनूमधून खातेदार निवडा व 4 अंकी संकेतांक प्रविष्ट करा। त्यानंतर पीक माहिती नोंदवा या टॅबवर क्लिक करा। आपण पीक माहिती या पेजवर याल। खाते क्रमांक निवडा। जमिनीचा भूमापन म्हणजेच गट क्रमांक निवडा। त्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र आपोआप आपल्याला इथे दर्शविले जाईल व पोट खराब असल्यास तो सुद्धा आपल्याला येथे दर्शविला जाईल। त्यानंतर हंगाम निवडा। पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हे या ठिकाणी आपल्याला दर्शविले जाईल। त्यानंतर पिकाचा वर्ग ड्रॉपडाऊन मेनू मधून निवडा। निर्भर पिकाचा प्रकार निवडा। पिकांची किंवा झाडांची नावे ड्रॉपडाऊन मेनू मधून निवडा। क्षेत्र नमूद करा। त्यानंतर जलसिंचनाचे साधने निवडा करा। सिंचन पद्धत ड्रॉपडाऊन मेनू मधून निवडा। लागवडीचा दिनांक निवडा। त्यानंतर किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का असे विचारले जाईल, तेव्हा योग्य तो पर्याय निवडा व पुढे जा यावर क्लिक करा। त्यानंतर अक्षांश, रेखांश व अचूकता आपल्याला येथे प्राप्त होईल। पुढे जा यावर क्लिक करा। यानंतर आपण या पेजवर याल। येथे 2 फोटो घेणे आवश्यक आहे। त्याकरता कॅमेराचे 2 आयकॉन आपल्याला येथे दर्शविले जाईल। छायाचित्र 1 यावर क्लिक करा। गटापासूनचे अंतर मीटर मध्ये आपल्याला दर्शविले जाईल। अति महत्त्वाचे की 50 मीटरच्या आत आल्यावर अंतर हिरव्या रंगात दर्शविले जाईल, तेव्हाच आपला कॅमेरा कार्यान्वित होईल। त्यानंतर ठीक आहे यावर क्लिक करा व फोटो घ्या। पुन्हा छायाचित्र 2 यावर क्लिक करा। पुन्हा गटापासूनचे अंतर मीटर मध्ये आपल्याला दर्शविले जाईल। ठीक आहे यावर क्लिक करा व फोटो घ्या। त्यानंतर आपण माहितीची पुष्टी करा या पेजवर याल। आपण नोंदवलेली संपूर्ण माहिती आपल्याला इथे दर्शविल्या जाईल। माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यावर खाली दिलेल्या स्वयं घोषणा पत्रावर क्लिक करून पुढे जा या बटनवर क्लिक करा। आपण नेटवर्क मध्ये असल्यास आपण नोंदवलेली माहिती सबमिट व अपलोड झाल्याचा संदेश आपल्याला दाखविला जाईल। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही रब्बी हंगामामध्ये पिकांची नोंद 7/12 वर स्वतः आपल्या मोबाईलद्वारे करू शकता। धन्यवाद।